विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात होणार हा माझा प्रश्न, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा सवाल। तर विलीनीकरणाबाबत दादांचा जो काही निर्णय असता तो मान्य केला असता, तटकरेंचं वक्तव्य। विलीनीकरण चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार काय, शरद पवारांचा सवाल। तर विलीनीकरणावर अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती। सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा नसल्याचं शरद पवारांचं स्पष्टीकरण। विलीनीकरणाबाबत दादा फडणवीसांना बोलले नाहीत, कदाचित त्यांना विश्वास नसावा। राऊतांची टीका, विलीनीकरणाचा विषय हा पवार कुटुंबातील होता। ट्रम्प यांच्याशी डर्टी डील करताना मोदी कुणाशी बोलले होते का, संजय राऊतांचा सवाल। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला, युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती। विलीनीकरणाबाबत दादा आमच्याशी बोललेच नव्हते, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। प्रफुल्ल पटेल हे मोदी आणि शहांचे भक्त, खासदार संजय राऊतांची टीका। अजित पवारांचा पक्ष पवारांचा होता, पटेलांचा नाही। प्रफुल्ल पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत उभाठा पवारांची राष्ट्रवादी की डाव्या पक्षांचे प्रवक्ते आहेत ते त्यांनी स्पष्ट करावं। राऊतांनी दलाली करणं बंद करावं। पटेल तटकरेंवरील राऊतांच्या टीकेनंतर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। 2019-2022 मध्ये भाजप एनसीपीचं सरकार व्हावं ही दादांची इच्छा होती। आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मजबूत करणार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही, शरद पवारांचं वक्तव्य। शपथविधी झाला, संधी दिली, आनंद आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। दादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, फडणवीसांनी तात्काळ विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत। आता उच्चस्तरीय चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावं, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी। अजितदादा अजातशत्रू होते, घातपात ही आपली संस्कृती नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर अजित पवारांच्या अपघाताची सरकार चौकशी करत असून ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून माहिती घेणं सुरू आहे, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी लोकसभेत तातडीनं चर्चा घ्या, ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंतांची मागणी। तातडीच्या चर्चेसाठी सावंतांचा लोकसभा अध्यक्षांना स्थगन प्रस्ताव। विलीनीकरणाबाबत अजितदादा आमच्याशी काही बोलले नव्हते, आम्हाला एनडीए सोबत राहायचंय, धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया। फक्त निवडणुकीसाठी एकत्र यावं यासाठी दादांचे प्रयत्न सुरू होते, आत्राम यांचं स्पष्टीकरण। जय आणि पार्थ पवार यांची बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांशी चर्चा। विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक होणार। जय पवारांनी अंत्यविधी झालेल्या मैदानाची पाहणी केली। अपघातापूर्वी अखेरच्या कॉलमध्ये अजित पवारांचा श्रीजित पवारांशी संवाद। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका। श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची दादांची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली। आताचं राजकारण हे किळसवाणं, घृणास्पद झालंय, राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत शून्य झाली आहे, ट्विट करत रोहित पवारांची उद्विग्न प्रतिक्रिया। अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भाऊक, अजितदादांसोबतचा फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केलाय। सुप्रिया सुळेंनी स्टेटसला अजितदादांसोबतचा फोटो ठेवलाय। चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नागपुरात दाखल। काल तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केसी वेणुगोपाळ यांच्या घरी बैठक, मात्र तोडगा न निघाल्यानं आज वडेट्टीवार धानोरकरांची बैठक होणार का याकडे लक्ष। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनोंदणीचा घोळ कायम। नागपूर विभागीय आयुक्तांकडून वडेट्टीवारांच्या गटाला नोटीस, वडेट्टीवारांच्या गटाकडून एकूण 7 मुद्द्यांवर उत्तर मागवलं। चंद्रपूर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडीवरून हालचाली वाढल्या। भाजपकडून ठाकरेंना 1.25 वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। भाजपसोबत जाणार नाही, ठाकरेंच्या तशा सूचना असल्याची संजय राऊतांची माहिती। चंद्रपूर महापालिकेत महापौराच्या निवडीसाठी हालचाली। चंद्रपुरात तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे नेते सुनील केदार, अरविंद सावंत यांच्यात बंद दाराआड चर्चा। मुंबई महापालिकेत महापौर दालन सज्ज, येत्या 11 फेब्रुवारीला महापौर पदासाठी निवडणूक होणार। याच महापौर दालनात बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो होता, तो फोटो आता नसल्यानं चर्चांना उधाण।
मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम ठरला। 7 फेब्रुवारीला महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार। 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची घोषणा केली जाणार। दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन। मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी। एल वॉर्ड प्रभाग समितीचं अध्यक्षपद आणि काही महत्त्वाच्या समित्यांवरही दावा। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे नेते श्रीकांत शिंदेंना भेटले। गटनेते उमेश बोरगावकर, पक्षप्रतोद संकेश भोईरांकडून स्वागत। बेपत्ता नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा आरोप। या भेटीनंतर ठाकरे सेनेत संभ्रम। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर। उपमहापौर पदासाठी पक्षादेश डावलून दोघांनी अर्ज भरले। गटनेत्यांच्या सूचनेप्रमाणे विलास शिंदेंनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलाय। तरीही प्रवीण तिमदे, राहुल दिवेंनीही अर्ज दाखल केलेत। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा। महापौर आणि उपमहापौर पदावरून सुनील केदार नाराज असल्याची माहिती। महापौरपद हिमगौरी अडकेंकडे तर उपमहापौरपद मच्छिंद्र सानपांची निवड। नव्या निविदा काढण्यास अधिकाऱ्यांना बंदी। अर्थ खात्याची सूत्र हाती घेताच फडणवीसांचा आदेश। काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आदेश। 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता नको। वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश। नाशिकातून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना नाशिक पोलीस आयुक्तांनी केलेलं भाषण चर्चेत। कोकाटेंच्या प्रकरणात लक्ष घाला, दादांनी दरडावून सांगितलं होतं। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे पत्राद्वारे तक्रार। नितेश राणेंच्या काही वक्तव्यामुळे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग झाल्याची तक्रार। राणेंनी ग्रामपंचायतीवर राजकीय दबाव टाकल्याची उघड कबुली दिल्याचाही उल्लेख। नाशिकमध्ये गिरीश महाजनांविरोधात जन आक्रोश विशाल महामोर्चा। महाजनांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नसल्याने नागरिक आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या 18 नवनिर्वाचित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। 3 अतिक्रमण, खोटी कागदपत्र अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल। एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक 16 तक्रारी। सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती। भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर। राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याबाबत ठरवू। सरकारच्या समन्वय समितीमध्ये चर्चा करून निर्णय घेणार। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। दिल्लीच्या बैठकीनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांचं पुन्हा बोलकं स्टेटस। प्रतिभा धानोरकर यांना पती बाळू धानोरकरांची आठवण। व्हॉट्सअप स्टेटसला फोटो ठेवत मिस यू बॉस असं म्हणत राजकीय वादात पतीची आठवण। अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचं ओमराजे निंबाळकर यांचं प्लॅनिंग आहे का? पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांचा ओमराजेंना सवाल। विरोध फक्त दाखवण्यासाठीच आहे का असा सवाल करत निशाणाही साधला। आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत। शिंदेंच्या सेनेचे सांगलीचे आमदार सुहास बाबर यांचं विधान। तर 11 कोटी जनतेमुळे फडणवीस मुख्यमंत्री, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। जयकुमार गोरेंची राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांवर नाव न घेता टीका। जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा तो घाबरत नाही असंच म्हणतो। गोरेंचं वक्तव्य, मी कुणाला घाबरत नाही तर पालकमंत्र्यांना का घाबरू असं वक्तव्य उमेश पाटलांनी केलं होतं। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभेला तानाजी सावंतांची दांडी। जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना तानाजी सावंत गैरहजर। तानाजी सावंत भूम, परांडा, वाशी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात असल्याचीही माहिती। तानाजी सावंतांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला दम भरला। थांब तुझी इन्क्वायरीच लावतो म्हणत तानाजी सावंतांचा दम। महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, नाद करायचा नाही। धाराशिवच्या पारा जिल्ह्यात जिल्हा परिषद गटात सभेत सावंत संतापले। भारत चीन सीमेवर चिंतेची स्थिती असल्याचं चित्र। या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती। विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना बोलायला द्यायला हवं होतं।
शरद पवारांचं वक्तव्य, राहुल गांधींना पुस्तकात काय हे सांगायची परवानगीच दिली जात नाही, पवारांचा आरोप. भारत अमेरिका व्यापारी कराराचा शेतकऱ्यांना फायदा होणार, यामुळे शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही तर सर्वांचा फायदा होणार. मंत्री पियुष गोयल यांची संसदेत माहिती. तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचा आरोप करत विरोधकांचा जोरदार गोंधळ, कामकाजही स्थगित. एसआयआर मधून वोट डिलीट केले जात आहेत म्हणून पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय. ममता बॅनर्जींचा युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाची पश्चिम बंगालच्या निवडणूक नोटीस. सुप्रीम कोर्टापुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार. राहुल गांधींकडून देशासह लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न, ते फक्त चर्चेत राहण्यासाठी आरोप करतायत. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींना फक्त खोटे आरोप करायचे आहेत, फडणवीसांची टीका. राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन. लोकसभेत बोलण्यापासून राहुल गांधींना रोखल्याचा आरोप. मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर युवक काँग्रेस करून आंदोलन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 20 तासांपासून भीषण वाहतूक कोंडी. टँकर उलटल्यानं भीषण परिस्थिती. टँकरमधून होणारी गॅस गळती अजूनही थांबली नसल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प. वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 20 तासांहून अधिक काळापासून लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेत. नागरिकांसाठी कोणत्याही सुविधेचा थांगपत्ता नाही. सपकाळ यांची प्रतिक्रिया. प्रवाशांचं सोशल मीडियावर येणारे व्हिडिओ वेदनादायक. सपकाळ यांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनोखा उपक्रम. केडीएमसी अधिकारी प्रशांत भागवत यांचा सायकलने घर ते ऑफिस असा प्रवास. भागवत यांनी टी शर्टद्वारे जनजागृती करत प्रभागनिहाय पाहणी केली आहे. जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. जरांगेंना गोळ्या घालण्याची कराड समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचं सांगोल्यात 2 ठिकाणी मतदार यादीत नाव. सांगोला शहर आणि सांगोला ग्रामीणमध्ये नाव असल्याचं समोर. चेतनसिंह केदार सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार. पुण्यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं. धडक देऊन कार चालक पळून गेल्याची पुनावाला यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाईचे निर्देश दिलेत.